बोधाची स्वस्थता, ज्ञानाची स्वस्थता ही ज्ञानियाजवळ असती. तो कोणत्याच गोष्टीनं विचलित होऊ शकत नाही. त्याची स्वस्थता कोणी बिघडू शकत नाही. पंखाची स्वस्थता बिघडू शकत नाही, एसी बिघडू शकत नाही, शिंदे भाऊ बिघडू शकत नाही, कोणीच बिघडू शकत नाही. एवढं स्थैर्य त्याच्या जीवनामध्ये परब्रह्म परमेश्वराने दिलेल्या ज्ञानामुळे असतं. ती ज्ञानाची ताकद असते. आमचे स्नेही ते मी म्हणणार होतो बाबा संतांची कशामुळे बिघडली ते सांगा म्हणून. आम्ही बिघडून घेत नसतो. बिघडलं आता विषय व्यवस्था करायची, सारासार विवेक करायचा आहे. ठरवलं होतं 45 मिनिटाचा विषय तुमच्या समोर मांडायचा. वेळ गेला 15 ते अर्धा तास. लगेच ऍडजस्टमेंट करून घेतलं. फक्त मधला गाभा घ्यायचा, तुम्हाला तेवढा सांगायचा. त्या सांगायचं पूर्ण 45 मिनिटाचं, कारण वेळ फक्त आपल्याकडे आता अर्धा तास आहे. पूर्ण विषय सांगायचा, कारण तो थोडासा 5-10 मिनिटाचा विषय तुम्ही तिथं थोरात सरांच्या तिथं पण ऐकलेला होता, आहे की नाही? त्यानंतर अजून एखाद्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. आपण विषय हा घेणार आहोत, परब्रह्म परमेश्वर या भूतालावर अवतार घेतात कशासाठी, कुणासाठी आणि अवतार का घेतात, या 3 प्रश्नाचं उत्तर आपण सोडवणार आहोत. अवतार का घेतात, कशासाठी घेतात आणि कुणासाठी घेतात. मागच्या वेळेस सुद्धा मी सांगितलं होतं, श्रीमान सद्भक्त बायकर भाऊ यांचीच पंगत होती अवतार दिनाच्या निमित्त. त्यावेळेस थोडस वेगळ्या पद्धतीने सांगितलं होतं की परिस्थिती आणि मनस्थिती याबद्दल सांगितलेलं होतं. सांसारिक जीवनामध्ये 2 गोष्टींना दुःखी आहे मनुष्य, ते सांगितलं होतं. आता थोडस वेगळं आपण बघू. परब्रह्म परमेश्वर या भूतलावर अवतार का घेतात, कुठे घेतात, कशासाठी घेतात. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी अवतार भरोचला घेतला. त्याच्या पाठीमागचा इतिहास जर बघितला, गुजरातचा राजा हा त्रिमल्ल देव नावाचा राजा होता. आणि त्याला मूल बाळ वगैरे काही नव्हतं. घोडे, हत्ती वगैरे सगळे, सैनिक वगैरे सगळं राज्य होतं. राजाला जे पाहिजे होतं, राण्या वगैरे ते सगळं, राजवाडा वगैरे सगळं वैभव होतं. सगळं असून सुद्धा परंतु तो एका गोष्टीना दुःखी होता, मुलगा त्याला नव्हता. त्रिमल्ल नावाच्या राजाला. आणि विशाळदेव हे त्याचे प्रधान होते. विशाळदेव प्रधान होते. त्यावेळेस त्रिमल्ल राजाने विचार केला की आपल्याला मुलगा हवा, पुढे राज्याचा राज्यवैभव चालावं, कुणीतरी चालणार असावं, वंश चालावा, यासाठी कुणीतरी असावा. म्हणून खंबाईत नावाचं एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये श्री शंख नावाचा एक राजा होता आणि त्या राजाला एक मुलगा होता श्री सिंह. तो त्यांनी दत्तक घेतला. आपण आश्रममध्ये मुलं घेतो की नाही दत्तक, त्या पद्धतीने त्याला 2-3 मुलं होती. श्री सिंह दत्तक घेतल्यानंतर तो लहान होता. त्रिमल्ल देवानी विशाल देवाला सांगितलं, बाबा रे, मी मेल्यानंतर राजगादीवर याला बसवायचं श्री सिंहाला. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. त्रिमल्ल देव काही दिवसानंतर देवाज्ञा आली. झाल्यानंतर श्री सिंह हा लहान असतो तोपर्यंत त्रिमल्लानं विशाळ देवाला सांगितलेलं असतं की तुम्ही राजव्यापार तुम्ही चालवा. काही दिवस राजव्यापार तो विशाळ देवाने चालवला. श्रीसिंह मोठा आला आणि मोठा झाल्यानंतर युद्ध वगैरे करायला लागला. युद्ध करत असताना कोलेश्वर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये कोलेश्वर आहे, यादवांशी युद्ध करताना श्रीसिंह हा त्या युद्धामध्ये मारला गेला. आणि मारल्या गेल्यानंतर कोलेश्वरला त्याची समाधी तिथं बांधली गेली. आणि म्हणून आजही त्या गावाला तिथं कोलेश्वर असं नामसंज्ञा आहे. श्रीसिंहची तिथं समाधी गेली. मग काही दिवसानंतर विशाळ देवानी राज्य चालवलं आणि राज्य चालवल्यानंतर हरिपाल देव राजगादीवर बसले, राजगादी चालवायला लागले. पुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे.
बाबांनी पण सांगितलं की देव आज्ञा झाली, मग सरणावर झाल्यानंतर चक्रपाणी महाराजांनी पुरत्याग केल्यानंतर ते श्री चक्रधर स्वामी झाले हरिपाळ देवाची. तो इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. मग परब्रह्म परमेश्वर या भूतलावर अवतार घेतात कशासाठी? जीवाला आनंद देण्यासाठी, जीवाला सुख देण्यासाठी अवतार घेतात का? जीवाला दुःख देण्यासाठी अवतार घेतात का? सुख दुःख याच्या पलीकडे हर्ष आहे आणि हर्षाच्या पलीकडे आनंद आहे. आता याची आपण व्याख्या बघणार आहोत. तुम्हाला जर विचारलं दुःख म्हणजे काय, याची व्याख्या सांगा. तुम्ही सगळे अभ्यासू मंडळी आहात, तुम्ही सगळे अभ्यास करता. माझा नेहमी समज आहे की बजाज नगरची मंडळी परफेक्ट आहे ज्ञानात. सांगा दुःखाची व्याख्या सांगा. अच्छा, थोडस जवळ चालत. बरं सुखाची थोडस जवळच आहे. हर्ष आणि आनंद. दुःख म्हणजे ज्यामध्ये 90% दुःख आहे आणि 10% सुख अनुषंगिक आहे. दुःख मिश्रित सुख ते सुख, दुःख सुख मिश्रित दुःख ते दुःख बोलीजे, दुःख मिश्रित सुख ते सुख बोली दुःख बोलीजे. ज्या दुःखामध्ये मिश्र सुख आहे त्याला दुःख म्हणावं. व्याख्या काय लक्षात आली तुमच्या? ज्या दुःखामध्ये मिश्र सुख आहे त्याला काय म्हणावं? दुःख. आता ज्या दुःखामध्ये मिश्र सुख आहे कसं, तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला इंचू चावलेला आहे. आता इंचू चावलेला असताना तुमचा मित्र तुमच्या जवळ आला, एवढा गुलाबजामुन आहे, तेव्हा तुम्ही मारायला लागलो इकडं आणि तुझा गुलाबजामुन कुठे चालला? नाही, काय फरक पडतो? आणि गुलाबजामुन तो देतो आणि खातो. खाल्ल्यानंतर त्याची गोडी येत नाही का? येते. मग याच्यात काय आलं? 90% दुःख आणि 10% सुख. याला काय म्हणायचं? दुःख. दुःख सुख दुःख सुख मिश्रित ते दुःख, त्याला दुःख म्हणावं. ज्याच्यामध्ये सुख मिश्र आहे त्याला काय म्हणायचं? दुःख. दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे. आता ज्याच्यामध्ये मिश्र सुख आहे त्याला, ज्याच्यामध्ये दुःख मिश्र आहे त्याला सुख म्हणावं. आता कसं, तुम्ही सुंदर असं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे जेवण करत आहात आणि जेवण करत असताना डोक्यामध्ये टेन्शन आहे, ताण आहे, याला काय म्हणायचं? सुख. आदर्शनं पैसे बुडवले, ज्ञानराधानं पैसे बुडवले, तुम्ही गुलाबजामुन श्रीखंड बासुंदी वगैरे खातात, सुख अनुभवतात, 90% सुख झालेले आणि त्याच्यामध्ये अनुषंगिक काय आहे? दुःख. याला काय म्हणायचं? सुख. त्याही पलीकडे पुढे जाऊन हर्ष म्हणजे तुम्हाला आनंद, हर्ष होणे. तुमच्या अंतःकरणामध्ये 20 वर्षानंतर तुमचा एक जणाचा एक मित्र भेटला. तो धावत पळत आला. आल्यानंतर वा मित्र खूप दिवसानंतर भेटला, खूप आनंद झाला, धावत पळत गेला, त्याला मिठी मारली. पत्नीला वाटलं यांचे खूप जवळचा मित्र आहे. पत्नीनं गरम पाणी ठेवलं, हातपाय वगैरे धुतले, सुंदर अशी चहा वगैरे केली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, पाहुणा तिथंच, 8 दिवस झाला. मग पत्नी म्हणते, असं काय माहिती तुमचा मित्र असा आहे, मला काय माहिती तो असं घर घुसून बसेल. हळूहळू चहामध्ये दूध कमी पडायला लागलं, हळूहळू श्रीखंड बासुंदी कमी व्हायला लागली. तुम्ही नुसत्या बाजरीच्या भाकरी दिल्या तरी मी जात नाही. हळूहळू चहामध्ये साखर कमी व्हायला लागली, तो बिना साखरेची दिली तरी मी जात नाही म्हटले. मग ते विचार करायला लागले, चला आता कायच करावं म्हणे. पाहुणा काही जायला तयार नाही. मग त्यांनी आयडिया केली, पत्नी हुशार होती, दोघांनी आयडिया केली. तो जेवायला बसलेला आहे, चटणी भाकर खात आहे आणि खात असताना पतीने लाकूड आणलं आणि त्या पत्नीला मारायला लागला. मारता मारता हे उठून गेला, जेवता जेवता ताटावरून उठून गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर पती तिला म्हणतो, मी तुला कसं मारल्यासारखं केलं पण लागू काही दिलं नाही. ते म्हणते, मी पण कसं रडल्यासारखं केलं पण रडलं काही नाही. तेवढ्यात तो पण आला, मी पण कसं गेल्यासारखं केलं पण गेलं काही नाही. सुरुवातीला जो हर्ष झाला, वा मित्रा 20 वर्षानंतर तू भेटलास, खूप आनंद झाला. तो हर्ष टिकला का? शेवटपर्यंत टिकला नाही. त्याच्यामध्ये हे जे दुःख आणि सुख, हर्ष
ज्याच्यामध्ये यत्किंचितही दुःख नाही, ज्याच्यामध्ये केव्हाही पतन नाही, ज्या आनंदामध्ये सुखही नाही, ज्या आनंदामध्ये दुःखही नाही, ज्या आनंदामध्ये हर्षही नाही, असा आनंद तो परब्रह्म परमेश्वराचा आनंद आहे. हर्षाच्याही पलीकडं जैसा का ईश्वर तैसाची ईश्वर परायण. आता तुम्ही भक्त कोणाचे आहात? लक्ष देऊन ऐका बरं का, मी डीप मधलं सांगत असतो खूप आणि चिंतन करून सांगत असतो तुम्हाला. विचार करून तुम्ही भक्त कोणाचे आहात? परमेश्वराचे. मी एवढे लेचे बेचे का तुम्ही टेन्शन मध्ये येणारे ताणामध्ये येणारे? सर्व समर्थ परमेश्वराचे भक्त आहात तुम्ही. तुम्ही सुख दुःख सुख हर्ष याच्याही पलीकडे गेलेले. स्वामींनी सुद्धा सांगितलेले जैसा का ईश्वर तैसाची ईश्वर परायण. ईश्वराला पर म्हणजे श्रेष्ठ, अयन म्हणजे आश्रय स्थान ज्यांनी मानलेले तो ईश्वराचा भक्त. पण तो परमेश्वर परायण असला पाहिजे बरं का. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आषाढीचे दिवस असतात, सुंदर असं निसर्गरम्य वातावरण असतं, सगळी यवन राई फुललेली असते आणि फुलल्यानंतर सगळे भक्त मंडळी आपली उपदेशी मंडळी तीर्थस्थान मठ मंदिर आश्रम मध्ये निघालेले असतात देवपूजा वंदन करण्यासाठी. आणि इतर संप्रदायाची मंडळी पंढरपूर वगैरे इकडे पायी निघालेली असतात. आपल्या उपदेशी मंडळी सोबत एक अन्यग्रस्त म्हणतो मलाही तुमच्या सोबत येऊ द्या. हे तुला काही कळत नाही, आमचं लय अवघड असतं. यांनी दिलं त्याला भडकून. तो हुशार होता. असं त्यानं म्हटलं किती अवघड असलं तुम्ही जर सांगाल तसं मी करतो. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, चला. गेले एक सवायजड मठ मंदिरामध्ये आश्रम मध्ये गेल्यानंतर सांगितलं बाहेर पाणी होतं हातसवळ्याला, हातसवळे करायचे, कपड्याला हात लावायचे नाही बरं का. यस ठीक आहे काय हरकत नाही. ते आलं, सगळ्यांनी हातसवळे केलेले. बाकीचे उपदेशी आपले बसले, तेही बसलं, पण खाली टेकून हात टेकून बसलं. तिकडे जे तिथले जे XYZ संत महात्मे जे कोणी असतील ते उठा, तुम्हाला समजत नाही म्हटले हात सवय करून या. बाहेर गेले. आता एक गोष्ट कळाली, खाली हात टेकवायचे नाही, कपड्याला हात लावायचे नाही. हात सवय करून आले. आल्यानंतर बसल्यानंतर जवळचा एक व्यक्ती आल्यानंतर त्याच्या जवळ बसला. तो हातसळ करून आलेला उपदेशी होता. बसल्यानंतर त्यांनी काय केलं, कपाळाला असा हात पुसला. याला वाटलं कपाळाला तर हात पुसावंच लागतं, यानं कपाळाला तर पुसला, पूर्ण तोंडालाच पुसला. उठा म्हटलं, तुम्हाला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं, समजत नाही का? उठा हातसळ करून या. बाहेर गेलं. आता 3 गोष्टी कळाल्या होत्या. काय काय? खाली हात टेकवायचे नाही, कपड्याला हात लावायचे नाही आणि तोंडाला हात पुसायचा नाही. आले हातसवळे करून आल्यानंतर पुन्हा बसले. आता बसल्यानंतर काय आलं पहा, तिकून कपडा येत होता, टावेल. कशासाठी? त्याला परमांजन म्हणतो आपण, कर्मांजन, हात पुसायसाठी. याला वाटलं हातसवळे करून आल्यानंतर कपड्याला हात पुसायचे असते टावेलला. यानं खिशातून रुमाल काढला, त्याला हात पुसायचा. तिथले जे XYZ होते संत महात्मे त्यांनी म्हटले उठा, तुम्हाला एकदा समजत नाही, दोनदा समजत नाही, तीनदा समजत नाही, उठा हातसवळे करून या म्हटले. बाहेर गेलं, तसं गेलं फिरून. कधी? याला ईश्वर परायण म्हणता येईल का? ईश्वर परायण नाही म्हणता येत. याला ह्या संतांना ईश्वर परायण म्हणता येईल का? नाही. कारण स्वामींनी काय सांगितलेले, परायण म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ, अयन म्हणजे आश्रयस्थान ईश्वराला मानलेले. देवा बस तू माझा आणि मी तुझा आहे. आपण नुसतं म्हणतो त्वमेव माताच पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्वम मम देव. नुसतं म्हणतो आपण, अंतःकरणापासून म्हणत नाही देवा या जगामध्ये माझं कोणीही नाही. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही बोलते वेळेस आमच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा तुम्ही. आम्ही काय बोलतो, हा मोबाईल कुणाचा आहे? आम्ही म्हणणार हे आमच्या जवळचा आहे. हा पेन कुणाचा आहे? हे आमच्या जवळचा आहे. असं कधी म्हणत नाही की हा आमचा आहे, माझा आहे. माझा असं नाही. माझा म्हटलं संपला विषय. माझ्या जवळचा आहे, माझा नाही.
उद्यापासून मानायला सुरुवात करतात, ही पत्नी कोणाची, माझ्या जवळची. तुमच्यासाठी नाही बरं का ते. कोणासाठी मग बाळू? संन्याशीसाठी? कोणासाठी सांग राणी बाई? ईश्वर परायणासाठी. कोणासाठी आहे? ईश्वर परायणासाठी. ज्याला सर्वस्व ईश्वराला मानलेलं आहे. बस देवा, या जगामध्ये तू माझा आणि मी तुझा. म्हणून परब्रह्म परमेश्वराने या भूतलावर अवतार घेतला. कशासाठी घेतलेला आहे? तुम्हाला ज्ञान देण्यासाठी, आणि ज्ञान देऊन दुःखाच्याही पलीकडे करण्यासाठी, सुखाच्याही पलीकडे करण्यासाठी, हर्षाच्याही पलीकडे करून आनंदाकडे वाटचाल करण्यासाठी. आता शिका आपण मेन विषयापर्यंत पोहोचलो. मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर मरतो. आता जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षण हा आनंदानं जीवन जगतो का? या प्रश्नाचं कधी उत्तर शोधलंय तुम्ही? कधी विचार केलाय? कधी विचार केलाय? प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास आपण आनंदानं जीवन जगतो का? प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आनंदानं जीवन जगतो का? आता 2024 ऑगस्ट सप्टेंबर पासून ठरवलंय सगळ्यांनी आनंदाने जीवन जगावं. मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर प्रत्येक क्षण आनंदाने जीवन जगतो का, याचा आपण कधी विचार करत नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष याचा कधी विचारच आपण करत नाही. लहान मुलं बघा तुम्ही, ज्यावेळेस जेवण करत असतात त्यावेळेस अर्ध ताटामध्ये, अर्ध ताटाच्या खाली, अर्ध पोटामध्ये टाकलेले असतं. परब्रह्म परमेश्वराने आनंदाचे क्षण तुमच्या ताटामध्ये वाढलेले आहे. त्यापैकी तुम्ही किती पोटामध्ये टाकता, खाली किती वाया घालवता आणि ताटामध्ये किती ठेवता, याचा आधी आपण कधी विचार केलाय? नियतीनं परब्रह्म परमेश्वराने आनंदाचे क्षण तुम्हाला वाढलेले, पण आपण ते क्षण, आनंदाचे क्षण वाया घालतोय. वाया गेलेले क्षण पुन्हा वेचता येतात का? वेचता येतात का? लहान मुलं जसे जसे मोठे होईल तसं तसं सांडण्याची क्वांटिटी ही कमी व्हायला पाहिजे. आणि जर होत नसेल तर तो आपला दसमुसळेपणा आहे. आपला काय तो? दसमुसळेपणा आहे. आपण परब्रह्म परमेश्वराने दिलेले क्षण वाया घालतो, आहे की नाही? एक उदाहरण सांगतो मला, सुंदर उदाहरण आहे. एक जण मुंबईला निघाल्यानंतर सकाळी आंघोळ वगैरे केलेली, फ्रेश झालेला आहे, सुटकेस घेतलेली, सिदुरी घेतलेली, मोबाईल घेतलेला आहे, चार्जर घेतलेले, वेळेवर बस स्टँडवर पोहोचलेला आहे, गाडी वेळेवर लागलेली, सीटही त्याला वेळेवर मिळालेलं आहे. फक्त एकच गोष्ट मनाविरुद्ध घडली. जवळ बसलेला व्यक्ती सारखा इरिटेटिंग करतोय, सारखं फोनवर बोलतोय. त्या गोष्टीकडे त्याचं लक्ष गेलेलं आहे. किंवा गाडीचा खडक 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 असा आवाज येतोय, तिकडे त्याच्याकडे लक्ष गेलेलं आहे. 10 गोष्टी त्याच्या मनासारख्या घडल्या, त्या गोष्टीकडे त्याचं लक्ष गेलं नाही. परंतु एक गोष्ट मनाविरुद्ध घडली, 10 गोष्टीवर विरजण पडलं. 10 गोष्टीचा आनंद हरपून बसला, तिकडे लक्ष गेलं. तुम्ही तिथं पर्याय करू शकता. मला सांगा, जो व्यक्ती सारखा फोनवर बोलतोय त्या व्यक्तीशी तुमची ओळख नाही, परिचय नाही, काहीही नाही, तरी देखील तो येतो आणि आल्यानंतर तुम्हाला दुष्णी देऊन जातो, तुम्हाला दुःखी करून जातो. इतके तुम्ही कमजोर आहात का? या प्रश्नाचं उत्तर मला. एवढे तुम्ही दुःखाला कॅज्युअली घेता, साधं सिंपल घेता, कुणी यावं आणि तुम्हाला दुष्णी देऊन जावं. राणे एवढे कमजोर आहात का तुम्ही? अरे सर्व समर्थ परमेश्वराचे भक्त आहात तुम्ही, तुम्हाला कुणीच दुःख देऊ शकत नाही. दुःख हे केव्हा आहे? जेव्हा तुम्ही मनावर घेतलं तर. 10 गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडल्या, तिकडे लक्ष द्या ना. एक गोष्ट मनाविरुद्ध घडली, तिकडे का बरं लक्ष देता? आणि त्याच्यावरही तुम्ही पर्याय करू शकता.
त्याच्यावर सुंदर असा पर्याय आहे, उपाय, कानामध्ये गोळे घालवू शकता. ऐकायचं नसलं तर की नाही, कुठून तुम्ही बाजूला जाऊ शकता. म्हणून तुम्हाला आनंदाने जीवन जर जगायचं असेल तर परमेश्वराचा भक्त तुम्हाला व्हावं लागेल. आणि आनंदाने जीवन जगायचं असेल तर तुमच्या ज्या गोष्टी मनासारखं घडल्यात त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि तुम्हाला अजूनही आनंदाने जीवन जगायचं असेल तर तुमच्या ठिकाणी कृतज्ञता हवी. दुसरा पॉइंट लक्ष द्या. आता तुम्हाला एखाद्याला मुंबईला नेऊन सोडलं किंवा पुण्याला नेऊन सोडलं, तुम्ही ड्रायव्हरला पैसे दिले ना पैसे, आम्हाला नेऊन सोडलं, काय उपकार केला का? अरे बाबा, तुम्हाला नेऊन सोडलं, त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला पैसे दिली, ही गोष्ट खरी जरी असली परंतु तुमच्याबद्दल त्याला काहीतरी वाटतं म्हणून त्याने तुम्हाला जिवंत नेऊन सोडलं. त्या जिवंत नेऊन सोडण्याबद्दल तुम्ही त्याला काही दिलं का? दिलंय का? आपण त्याला काय देऊ शकतो? धन्यवाद. सुखरूप आम्हाला पोहोचतो त्याबद्दल धन्यवाद. म्हणून पहा, तुम्ही पती थकून भागून आलेला आहे, पत्नीला पाणी दिलेलं आहे, लगेच पतीने काय म्हणायला पाहिजे? धन्यवाद. जर नाही म्हटलं तर त्याचे परिणाम काय होते माहिती का? मेल्याचे गंज पुढे पुढे करावं ना, काय का उपकार? सगळं हातातच द्यावं लागतं ना, ताटा हातात, सगळंच हातात, गड्यासारखं राबते ना, पण काहीच किंमत नाही ना घ्यायला. आणि किती करायचं, काही उपकार नाही, लय बेउपकारी. त्याचे परिणाम असे होतात जर कृतज्ञता व्यक्त केली नाही तर. आणि शेवटी इथपर्यंत हे प्रसंग येतो, गिळायचा असलं गिळा, नाही तर मला. आमच्या मावल्या नाही म्हणत बाजाज नगरच्या, बाकीच्यांचं सांगतो. हा त्याचे परिणाम आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. धन्यवाद, पाणी दिलं, जेवण दिलं, धन्यवाद बरं का. तिलाही समाधान वाटतं, यालाही समाधान वाटतं. आपल्या ठिकाणी ती कृतज्ञता हवी. कृतज्ञता असेल तरच तुमच्या जीवनामध्ये आनंद फुलू शकतो. एक सुंदर लीला सांगतो आणि संपवतो. परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम मेरीला असतो. आपल्या जीवनामध्ये आनंद येण्यासाठी कशा कशाची आवश्यकता असते या लीळेवरून तुम्हाला सांगणार आहे. मिरीवरून स्वामी निघाले असतात. खांडे गव्हाणी मळा पूजा आरोगणा. दुपारची वेळ असते, स्वामींना पूजा वगैरे आली असते, आरोगणा वगैरे आली असते, नातोबा भिक्षावरून आले असते, स्वामींना जोडी दृष्टभूत केली असते. स्वामी घाटावर निघालेले असतात. पूर्वीच्या काळामध्ये घाट हा श्रीमंत होता, नाही घाट हा गरीब होता, गंगातीर हे श्रीमंत होतं. आता गंगातीर श्रीमंत झालं, घाट हे गरीब झाला आहे की नाही. त्यावेळेस स्वामी जोडी दृष्टभूत करतात आणि नातोबा स्वामींना म्हणतात, जी कधी भिक्षाला येतं तर कधी काही येतं, कधी येत नाही. स्वामी म्हणतात, भिक्षा हे पारद्यासारखी, कधी मिळतं कधी मिळत नाही, कधी कसं. स्वामींसमोर 3 स्त्रिया असतात, साधा, लामायसा आणि रत्नमालिका. गेला माहिती इकडे मला नरकीबाईला माहिती वाटत. त्यावेळेस स्वामी म्हणतात की साधे हो. लामायसा म्हणतात, तुमचं कसं करायचं? जी चल माझी मैत्री आहे, मी याला सोडून राहू शकत नाही. रत्नगा मानी गेले म्हणतात, तुम्ही कसं करता? जी साधा ही माझ्या सांभाळी घातलेली आहे, ती लहान आहे, मी तिला आधार आहे धर्माला. ठीक आहे म्हटलं, मग आता तुम्ही असं करा, तुम्ही तिघी पुढे जा पिंपळगावला, आम्ही हे मागीला कडून येईल. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. साधा, लामाईसा, रत्नमानिका ही पिंपळगावला जाते आणि तिथं गेल्यानंतर साधाही सडा संमार्जन करते. स्वामी ज्या रस्त्याने येणार आहे, स्वामी म्हणतात आम्ही पाठीमागून. चौकरंग माळिका भरते, गोरवाते भरूनही मागितले. गरम पाणी स्वामींना ठेवलेले, सायंकाळची वेळ झालेली, स्वामी काही आलेले नाही. त्यावेळेस लामाईसा आणि रत्न मानिका म्हणतात, हे काय बाई देव खोटं बोलायला लागले, ग बसावं. आमचे स्वामी इकडचा सूर्य इकडे होईल परंतु कधी खोटं बोलणार नाही.
असं म्हटल्याबरोबर स्वामी तिकडून येताना दिसले. पाहो पाहो माझे गोसावी आले. मी म्हटलं तर तुम्हाला स्वामी कधी खोटं बोलत नाही. धावत पळत स्वामीकडे गेली. स्वामींना दंडवते घातली, श्रीचरणाला लागली. त्यावेळेस स्वामी म्हणतात, बाई सडा का घातला? जिजी गोसाव्यावरी रज उडे. जिजी स्वामींच्या श्रीचरणावर रज उडली असती, धूळ उडली असती म्हणून. पुढे गेल्यानंतर गरम पाणी वगैरे ठेवलेले, स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करत आहे. त्यावेळेस साधे बाईसाला स्वामी म्हणतात, बाई सडा कोणी घातला? जी साधेन. बाई चौक रंगमाळिका कोणी भरिले? जी साधेन. बाई भरुणी कोणी मागितले? जी साधेन. त्यावेळेस स्वामी प्रसन्न होतात आणि एक शब्द उच्चारतात. शब्द इतका जबरदस्त येतो, त्याच्यामध्ये खूप डीप सामावलेला आहे. काय म्हणतात स्वामी माहिती का? बाई तो शब्द लक्षात ठेवा सर्वांनी. बाई साधे सप्रयोजके असती येथीच्या उपयोगा जाती. याच्यामध्ये सगळी ब्रह्मविद्या सामावलेली आहे. बाई साधे सप्रयोजके असती म्हणजे प्रयोजनासहित ज्या वेळेला जे काम करायला पाहिजे होतं त्या वेळेला तेच करणे, याला काय म्हणताय? सप्रयोजकता. परमपूज्य आदरणीय श्रद्धे गुरुवर्य जाधवडीचे बाबाजी वेरूळला असताना आम्ही तिथं होतो. बाबा बसलेले होते आसनावर आणि भक्त मंडळी बाबांना दंडोत करून निघालेली होती. एका ठिकाणी डांगर पडलेली होती, एका ठिकाणी नारळ पडलेली होती. मग बाबांनी असं खुलवल्यानंतर शिष्यानी डांगर उचलल्यानंतर बाबाकडे आणल्यानंतर भक्तांनी समोर पदर केला. बाबा म्हणले, काय बिघडली ती गोष्ट. त्यावेळेस बाबांनी ज्यावेळेस असं खुणवलं त्यावेळेस त्यांनी काय आणायला पाहिजे होतं? त्यांनी काय आणलं? इथं सप्रयोजकता आहे का? मग भक्तांनी ओटी केली. आता इथं चुकलो कोण आणि बरोबर कोण आहे? बिघडलेली गोष्ट सुधरू जाणणे याला म्हणतात कुशलता, आणि घडलेली गोष्ट बिघडून टाकणे याला म्हणतात अकुशलता. दुसऱ्या वाक्याचं उदाहरण सांगू. आता इथं सांगा बघ, कोण बरोबर आहे कोण चूक आहे? आणणारच चूक आहे. बरोबर कोण आहे? राईट. कोणी उत्तर दिले इकडे? प्रसाद घेणारा उकिरडेबाईच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा जोरदार. प्रसाद घेणारा जो भक्त होता, बिघडलेली गोष्ट होती म्हणजे आता नारळाची जागी डांगर आलेलं होतं आणि बाबांना सुद्धा ते बरं वाटलं नाही. भक्ताला डांगर द्यावं कसं? भक्ताला द्यावं तर नारळ द्यावं, म्हणून पुन्हा दुसऱ्यांना आणावं लागलं असतं. ही तर बिघडलेली गोष्ट होती, पण ती सुधरवली ती भक्तानं. बाबा हाच मला प्रसाद द्या, याला म्हणतात कुशलता. बिघडलेली गोष्ट सुधरू जाणे याला म्हणतात कुशलता, आणि घडलेली गोष्ट बिघडून टाकले याला म्हणतात अकुशलता. अकुशलता कशी? एका मुलीचं लग्नच होत नव्हतं. मुकी होती ती, थोडीशी बोबडी बोलणारी. उन्हाळ्याचे दिवस होतात, पाहुणे यायचे पाहून जायचे, पाहुणे यायचे पाहून जायचे, कंटाळा बाप. मग एक दिवशी तिला म्हणजे, हे बघ आता हे शेवटचा मुलगा आहे बरं का, अजिबात तू शेवटपर्यंत अजिबात बोलायचं नाही म्हटले. ठीक आहे, काय हरकत नाही. मग पाहुणे आल्यानंतर चहा पाणी झाली, बैठक झाली, सुंदर असं पुरणपोळीचं स्वयंपाक जेवण करत आहे. आणि जेवण करत असताना पाहुणे म्हटले, वा कढी खूप सुंदर झाली. आता हिना का बसवणार, ही काय म्हणते माहिती का, कली मी केली, लालू मम्मीने केले. पाहुणे म्हटले, येतो दंडोत प्रणाम. बोळीनं भस्कन बोळी. बिघडा ना काम. घडलेली गोष्ट होती, सगळी जुळून आलेली होती, पाहुण्याला पसंत आलेली होती, मुलगी चांगली होती, सगळं काही चांगलं होतं, पण तिनं काय केलं? घडी असलेली ती बिघडून टाकली. ठीक आहे, याला अकुशल म्हणतात. आम्ही एका घरी गेलेले, गोदड्या इकडे पडलेले, सगळे ते जांभळ्यात उठलं, लहान लेकरांना संडास केलेली, सगळे कचरा पडलेलं.
याला अकुशल म्हणतात. घर कसं पाहिजे? नीट नेटकेपणा, व्यवस्थित, जिथली वस्तू तिथंच. एकीकडून आरसा काढतात, दुसरीकडे ठेवून देतात, ते तिसरीकडेच पाहतात. अरे काय, मी तर ठेवली होती ना, मला काय माहिती. तेच म्हणतो, उलट मला काय माहिती, कारण त्याच्या डोक्यात नव्हतं आपण कुठे ठेवलेली. हे बिघडून टाकणार आहे, अकुशल आहे. याच्याशी तुमचा संपर्क येतो. आमचे मित्र प्राध्यापक मोहन सर आहे, मी त्यांना आमच्या जवळच्या एका व्यक्तीला म्हणा, अरे यांना एवढी साधी गोष्ट समजत नाही, असं कसं आहे. मी वैतागलो एक दिवशी त्यांच्या. मोहन सरांनी मला खूप सुंदर उत्तर दिलं बरं का, त्यात मला खूप पटलं ते. म्हणे बाबा, ते तुमच्यासारखे सगळे व्यवस्थित नीट नेटकेपणा जर असते तर तुमच्या जागेवर नसते का, खाली कसे आला असते. अरे हा, त्यांना फक्त त्याच पद्धतीने वापरून घ्यायचं म्हणे, त्याच पद्धतीनं त्यांना ठेवायचं आणि त्याच पद्धतीने, आणि ते ऍक्सेप्ट करायचं आपण, ठीक आहे असेही व्यक्ती असू. हे साधं आहे का नाही? ते अकुशल प्रत्येक ठिकाणी असणार. पाहुण्याला पाणी द्यायला पोर थोबड करीत चाललं, ग्लास मारली ताट, तर पाहुण्याच्या ताटात पाणी. अरे काय, खुर्चीवर बसल तर आरामशीर बसणार नाही, पाळीत बसल. पारायण करत बसलं तर मोबाईल पाहत बसल. अरे आपण करतो काय? तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये असाल, तुम्हाला जर आनंद जीवनामध्ये जर प्राप्त करायचा असेल, तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये असाल, ज्या स्टेट मध्ये असाल, त्याच जागेवर तुम्ही असलं पाहिजे. तरच तुम्ही पुढचं कार्य व्यवस्थित प्रकारे करू शकता, नाही तर मेंटली तुम्ही बिघडू शकता. एक जण होतं, बाबांचा व्यापार होता, त्याच्याकडे गणनाक्ष यजमानाची पंगत असली की गणनाक्षद विधी वगैरे करून घ्यायचा. ते दररोज उलटून सुलट करायचं. आता पहिला गंध लावावा, नंतर अक्षत लावावी, नंतर हे द्यावं, हार द्यावा, हे द्यावं, त्या देव, असं ठरलं होतं परफेक्ट. अष्टांग पूजा करावी, कधी कधी ती वरूनच सुरुवात करत यायचं, डोक्यावरूनच अष्टांग पूजा. भक्ताला काय माहिती, विचार भक्ताच्या हातात दिले की ते सुरू करून द्यायचं. याचा अर्थ काय? त्या जागेवर हा नाही. म्हणून तुम्ही केव्हाही निवांत आणि एकांत आणि निवांत आणि स्थिर असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये आनंद फुलू शकतो. बाई साधे सप्रयोजके असती, येथीच्या उपयोगा जाती. प्रयोजनासहित आणि येथीच्या उपयोगा जाती असा कुशळ असलेला, व्यवस्थितपणे नीट नेटकेपणा काम करणारा परमेश्वराला अभिप्रेत आहे. येथीच्या उपयोगाला जाती म्हणजे तो आमच्या उपयोगाला जातो. तो जर ईश्वरी धर्माला उपयोगाला जातो, ईश्वरी धर्माला सुद्धा उपयोगाला जातो, असा व्यक्ती जो साधेसारखा असतो. तो याच्यामध्ये काय आवड आहे भगवंताबद्दल, प्रीती आहे, प्रेम आहे, भक्ती सुद्धा आहे. आवड असेल तरच सवड काढणार आहे. मला सांगा, 3 स्त्रिया आहेत, त्या काय फरक आहे तिन्हीमध्ये? लामायसा आहे, रत्नमानिका आहे आणि साधा आहे. तिन्ही स्त्रियाचे ना, आणि तिघीलाही सन्निधान भेटलेलं आहे, तरी असा फरक का पडला? याच्या पाठीमागचं कारण काय? संस्काराचं डिपॉझिट. सुसंस्काराचं डिपॉझिट. म्हणजे एकाच वर्गातले सगळेच विद्यार्थी हुशार असतील याची गॅरंटी नाही. बाई येतीच्या उपयोगा जाते म्हणून श्री साधेनं शेवटी स्वामी तिच्यावर प्रसन्न झाले. बाई येत काही मागा. काय मागितलं तिनं? पुन्हा संबंध मागितला, उपयोगाला दिली ती परमेश्वराची. म्हणून आपण ईश्वराच्या धर्माबद्दल, देवाबद्दल, पंथाबद्दल किती उपयोगाला जातो. आता तुम्ही सगळे भक्त मंडळी ही उपयोगाला जाणारी माणसं आहेत. कार्य तत्परता आपल्याजवळ असायला पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये आनंद करू शकतो. आणि तिसरी गोष्ट, माणसाच्या जीवनामध्ये उत्साह असायला पाहिजे. शेवटचा पॉइंट सांगतो आणि संपवतो. माणसाच्या जीवनामध्ये उत्साह जर नसेल तर समजायचं एक तर त्याचं शरीर रोगीट आहे किंवा मन रोगीट आहे. माणसाच्या जीवनामध्ये उत्साह असेल तर सगळं कार्य, प्रयोजकता, सप्रयोजकता, कुशलता वगैरे सगळं काही घडतं. श्रावण महिन्यानिमित्त पोथी चालू आहे.
आमच्या तर बसून म्हटलं जा आज पोतीला, बाबा माझी लेख कंबर दुखते, आज चला भजन नगरला करायचं नाही, जाऊ द्या काय होतं. जीवनामध्ये उत्साह नाही. ज्याच्या जीवनामध्ये उत्साह नाही समजायचं एकतर ते शरीर रोगीट किंवा मन रोगीट. शरीर रोगीट म्हणजे शारीरिक व्याधी काहीतरी आहे, आणि मन रोगीट म्हणजे कसं वरून ओळखायचं? काव काय चाललं दिसत नाही का? काव काय करता? दाढा करतो. काव कुठे चालले? मसनात चाललो. सरळ कधीच बोलणार नाही. मग आम्ही त्याला गमतीने म्हणत असतो, तब्येत तर ठीक आहे ना? कारण तब्येत ठीक नसल्यानंतर मनुष्य व्यवस्थित बोलत नसतो. एक तर शरीर रोगीट किंवा मन रोगीट. मन रोगीट असेल, शरीर रोगीट असेल, तो तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याचं मनही रोगीट नाही, शरीर रोगीट नाही, त्याच्या दर्शनानं माणूस शांत होतो. गुरुवर्य बाबांच्या जवळ गेलो ना आम्ही, असं नुसतं बघितलं, आम्हाला अपेक्षा नसते त्यांच्याकडून बाबांनी बोलावं, आम्हाला हे करावं, नुसतं बघितलं आमच्याकडे तरी आम्ही शांत होतो. संसारिक जीवनामध्ये अशांत झालेला, उद्विग्न झालेला, टेन्शन मध्ये असलेला, ताणामध्ये असलेला जीवात्मा जर कुठं शांत होत असेल तर तो ईश्वर का ईश्वर? उत्तर द्या. ईश्वर परायण. पॉइंट लक्षात ठेवा बरं का. नुसतं भेट जरी आली, दर्शन जरी झालं, बस आम्ही अपेक्षा करत नाही भावानी बोलावं, हे करावं, शांत होऊन जातो, सगळं विसरून जातो. ईश्वर पर्यंत आहे. माणसाच्या जीवनामध्ये उत्साह नसेल तर समजायचं एकतर त्याचं शरीर रोगीट आहे किंवा मन रोगीट आहे. मान मिळण्याची आशा दुरापास्त झाली म्हणजे माणूस निराश होतो. त्या निराशाचा परिणाम निराशामध्ये होतो, निराशाचा परिणाम चिंतेमध्ये होतो, आणि चिंतेचा परिणाम म्हणजे त्याचं मन आणि शरीर रोगीट बनतं. आले तुम्ही मेन पॉइंटला. ज्याला मान मिळण्याची आशा दुरापास्त झाली म्हणजे माणूस निराश होतो. त्या नैराश्याचा परिणाम निराशामध्ये होतो, आणि निराशाचा परिणाम चिंतेमध्ये होतो. चिंता आणि चित्ता फारसा फरक नाही. एक आयुष्यभर जाळते आणि एक शेवटी जाळते. दोन्ही चांगली नाही. चिंता म्हणजे माझं कसं होईल, माझं कसं होईल. अरे काय होणार आहे? जे व्हायचं ते होणार आहे. एका शिक्षकाला एक शिक्षक एका विद्यार्थ्याला म्हटलं, अरे मागं पण काय झालं ते बघ, किती गरीब परिस्थिती, कशी सिच्युएशन होती. दुसऱ्या शिक्षकाने त्याला सांगितलं, अरे पुढे काय होणार आहे ते बघ. ते माझ्याकडे आलं, म्हणे बाबा मी आता काय करू, मागं बघू का पुढं बघू? म्हटलं तू मागेही बघू नको, पुढेही बघू नको, वर्तमान काल में जीने की कला. वर्तमान काळामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. आपण वर्तमान काळामध्ये नसतो, आम्ही त्या मोमेंटला नसतो, म्हणून आनंद हरपून बसतो. आताचा क्षण आनंदाने जगायचं ना, बाकीचं पुढचं पाहता येईल काय जसं होणार आहे तसं होणार. अरे काय होणार आहे? जसं व्हायचं तसं होणार आहे. चांगला अभ्यास करा, नाही तर पागलवाणी कुत्रेवाणी हिंडसान भिकारवाणी भीक मागसाल, कोणी कुत्र सुद्धा तुम्हाला विचारणार नाही. अरे काही होणार नाही, तसं काही टेन्शन घेऊ नको. डोके लावणारे जास्त असतात, हृदय लावणारे फार कमी असतात. घरामध्ये फक्त एखादा डोके लावणारा असतात, हृदय लावणारे जास्त असतात. ते विचार करतो काय नाही, काय होणार नाही. वर्तमान काळ में जीने की कला. आम्हाला वर्तमान काळामध्ये जीवन जगता आलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये आनंद करू शकतो. म्हणून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक जोकर असतो, सर्कसीमध्ये एक जोक सांगतो, सांगितल्यानंतर सगळी लोक असतात. पुन्हा तोच जोक सांगतो, सांगितल्यानंतर फक्त 50% लोक असतात. पुन्हा तिसऱ्यांदा तो जोक सांगतो, त्यावेळेस फक्त 4 लोक असतात. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो, तो कुणीच हसत नाही. त्यावेळेस तो जोकर म्हणतो, अरे राजा, आम्ही तुम्हाला एकदा एक जोक सांगितला, तुम्ही वारंवार त्या जोकानं आनंदी झाले नाही, मग तुम्ही एका दुःखानं वारंवार दुःखी का होता? का होता? एका आनंदानं तुम्ही वारंवार आनंदी होत नाही, मग एका दुःखानं वारंवार दुःखी का होता?
याचं कारण शोधलं कधी आपण? त्या दुःखाने आपण दुःखी नाही झालं पाहिजे, आहे की नाही? दोघं मित्र असतात, घराच्या बाहेर निघतात. आता निघाल्यानंतर एक म्हणतो वा काय फ्रेश वातावरण आहे, दुसरा म्हणतो तसं तर काही वाटत नाही. आता कोणता योग्य आहे सांगा बरं? दोन्ही पैकी कोणता योग्य आहे? हा, मायला इकडं सांगा कोणता योग्य आहे? पहिला इकडं, मायला पहिलाच. सगळ्यांचं उत्तर इकडं पहिलाच. आता हारले सगळे सांगू? हारले सांगू? मी म्हणतो दोन्ही चुकीचे आहेत. तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा आनंद पाहिजे, एवढा आनंद पाहिजे की तुम्ही जिथं जाल तिथलं वातावरण आनंदानं प्रसन्न होऊन निघालेलं पाहिजे, फुलून निघालं पाहिजे. आनंदाचे डोई आनंद तरंग. बाह्य गोष्टींना जर तुमचा आनंद अर्पून जात असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव ते कोणतंच नाही. बाह्य गोष्टीवर जर तुमचा सुख आणि दुःख अवलंबून जर असेल, आनंद जर अवलंबून असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव ते कोणतं नाही. तुम्ही पंख्यावर अवलंबून आहे, तुम्ही एसीवर अवलंबून आहे, तुम्ही गाडीवर अवलंबून आहे. अरे खिशामध्ये पैसे नाही, सकाळी फिरायला निघाला म्हणून निघ ना, काय फरक पडतो? दुःखी कशाला होतो? यार पैसेच नाही जवळ, झाला दुःखी. तुमच्या अंतःकरणामध्ये एवढा आनंद पाहिजे, एवढा आनंद पाहिजे की तुम्ही जिथं जाल तिथं प्रसन्न वातावरण झालं पाहिजे, आनंदाने प्रसन्न. आता आपले चेहरे कसे असतात? सुरकुटलेले असतात, वरवडलेले असतात, टेन्शन मध्ये असतात, ताणामध्ये असतात. आपल्या चेहऱ्याकडे पाहून कुत्रे भुकायला सुरुवात करतात. म्हणून संतांनी म्हटलेले मन करावे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. आपण सर्व समर्थ परमेश्वराचे भक्त आहात. आपली आनंदाकडे वाटचाल आहे. 45 मिनिटं झालेली आहे की नाही? आज परब्रह्म परमेश्वर अवतार घेतात, का घेतात? या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जीवाला ज्ञान देण्यासाठी. कशासाठी घेतात? या जीवासाठी. परब्रह्म परमेश्वर कुणासाठी अवतार घेतात? जीवासाठी घेतात. कशासाठी घेतात? की परब्रह्म परमेश्वराचा मोक्ष देण्यासाठी, आनंदाकडे वाटचाल करण्यासाठी. तिने प्रश्नाचं उत्तर मिळालं. आज परब्रह्म परमेश्वराने या भूतलावर अवतार घेतलेला आहे. आपण म्हणतो की साधू संत येती घरात होची दिवाळी दसरा. साधू संत जर घरी जर आल्यानंतर दिवाळी दसऱ्यासारखा आनंद व्हायला पाहिजे. तर ज्या दिवशी साक्षात परब्रह्म परमेश्वर भूतलावर अवतारतात त्या दिवशी आम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. आणि तो आनंदाचा दिवस आज साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. श्रीमान सद्भक्त गोविंद बायकर साहेब यांनी मला बोलवलं आणि आज त्यांची अन्नदान रूपी सेवा आहे. मागच्या वर्षी सुद्धा मी आलो होतो आणि त्यावेळेस सुद्धा हे